जुन्या वादातून खोतवाडी तारदाळ परिसरात तुफान राडा, घरात घुसून फायटरने जीवघेणा हल्ला, 6 जणांवर गुन्हा दाखल. जुन्या भांडणाचा मनात राग धरून घरात घुसून फायटरने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना खोतवाडी आणि तारदाळ तालुका हातकणंगले परिसरात शुक्रवारी रात्री घडली. या तुफान राड्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी घरात घुसून दहशत माजवत जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी 6 जणांविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी ओम सुहास नरमदे व 19 राहणार जावईवाडी तारदाळ आणि आरोपी सुजल नलवडे यांच्यात यापूर्वी वाद झाला होता. याच जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी हा हल्ला केला. शुक्रवारी रात्री 9:30च्या सुमारास खोतवाडी येथील आरोही परमिट रूम बियर बार समोर आरोपींनी फिर्यादीची मोटरसायकल अडवली. आरोपींनी ओम नरमदे व त्याचा भाऊ गणेश नरमदे यांना बेदम लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. या मारहाणीदरम्यान संशयित आरोपी जय उर्फ मोन्या ओगले याने फायटरने ओम नरमदेच्या पाठीत वार करून त्याला गंभीर जखमी केले. या घटनेनंतर फिर्यादी ओम हा शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्याचे समजताच आरोपीकडून धमक्यांचा पाऊस सुरू झाला. जर पोलीस ठाण्यात तक्रार दिलीस तर तुला आणि तुझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही अशी थेट जीवे मारण्याची धमकी आरोपींनी दिली. एवढेच नव्हे तर तारदाळ गावच्या सरपंचाचे पती तथा सामाजिक कार्यकर्ते रणजित पवार यांनाही फोन करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलीस तक्रारीचा राग मनात धरून रात्री सुमारे 10च्या सुमारास आरोपींनी 3 मोटरसायकलीवरून येत थेट फिर्यादीच्या घरात प्रवेश केला. घरात अक्षरशः दहशत माजवत आरोपींनी फिर्यादीचे काका सागर नरमदे आणि मावस भाऊ अजय चौगले यांना अश्लील शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी पुन्हा एकदा फायटरचा वापर करून दोघांच्याही डोक्यावर आणि तोंडावर जीवघेणे वार करण्यात आले. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची शहापूर पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून सुजल नलवडे, जय उर्फ मोन्या ओगले, यश ओगले, हेमंत मुसळे, युवराज उर्फ प्रतिम खांडेकर आणि विजय शिंदे सर्व राहणार खोतवाडी या 6 जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या BNS विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून शहापूर पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत. पोलीस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.